नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी. देवळीकरांनो, मतदानाचा हक्क बजवा. आमदार राजेश बकाने यांनी मतदारांना आवाहन केले. वर्ध्याच्या देवळीत मतदारांचा मतदानाला प्रतिसाद पाहायला मिळतोय. तर देवळीकरांनो, मतदानाचा हक्क बजावा असं यावेळी राजेश बकाने यांनी म्हटलंय. राजेश बकाने यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रमोद पानबुडे यांनी. देवळीच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची आज सुरुवात झालेली आहे. मतदान सुरू झालेलं आहे. दुपारचा जो टप्पा आहे त्या टप्प्यामध्ये देवळी पुलगाव विधानसभेचे आमदार राजेश बकाने यांनी सुद्धा मतदान करून ते मतदान केंद्राच्या बाहेर पडलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं कशा पद्धतीनं मतदान प्रक्रिया ही सुरू आहे. भाऊ, काय सांगा? अगदी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदानाला लोक येऊन आलेले आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलेला हक्क बजावण्याच्या संदर्भामध्ये लोक सुद्धा आता जागृत झालेले आहे आणि आमची सुद्धा हीच इच्छा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी या लोकशाहीमध्ये मतदान करून एक चांगलं सरकार या ठिकाणी निवडावं. या दृष्टीने सुद्धा आम्ही लोकांना आवाहन करतो आहे. लोकांना त्रास व्हायला नको आणि कुठल्या बूथवर मतदान आहे ते लगेच त्यांना मिळायला पाहिजे, म्हणून त्यांनी सुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे अशा सूचना केल्या. नक्कीच मतदारांना मतदान करताना त्रास होऊ नये त्यासाठी प्रशासनाने मतदारांना मदत करावी अशा सूचना राजेश बकाने यांनी दिल्या आहेत. प्रमोद पानबुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, देवळी, वर्धा.